छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालस्नेही पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, असं आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीपेन शाह यांनी एका पत्राच्या माध्यमातून कळवले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचंही कळवण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं बालस्नेही पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची निवड झाली आहे. सोमवारी 3 मार्च रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनाही निमंत्रण मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्काचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणं, वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणं, बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, बालमृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणं, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचं पालकत्व त्यांना देण्यात आले. यामध्ये 4800 बालकांचं श्रेणीवर्धन झाले. माझं मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याचा सातबारा त्यांनी तयार केलाय. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबवलाय. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराच्या निवडीनंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.